क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच MPSC ग्रुप सी पूर्व परीक्षा पार पडली. परीक्षा 11 जानेवारी 2026 म्हणजे आज झालेली आहे. या परीक्षेचे आपण संभाव्य उत्तर पाहणार आहोत भूगोल या विषयाचे. याआधी आपण चालू घडामोडी करंट अफेअरचे संभाव्य उत्तर आपला व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना करंट अफेअरचे संभाव्य उत्तर पाहायचे आहेत त्यांनी आपल्या चॅनलवर व्हिजिट करा. तिथे तुम्हाला करंट अफेअर या विषयाचे संभाव्य उत्तरचा व्हिडिओ मिळेल. आता आपण पाहूया भूगोल या विषयाचे संभाव्य उत्तर. पहिला प्रश्न हा संच डी आहे. विद्यार्थी मित्रांनो, थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात चुकीचे विधाने ओळखायचे आहेत. तर पालघर जळगाव होय बरोबर आहे. तोरणमाळा आणि धुळे हा चुकीचा आहे. महाबळेश्वर सातारा बरोबर आहे. लोणावळा पुणे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. तोरणमाळा कुठे आहे तर नंदुरबारमध्ये आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी विधानामधून चुकीचे विधान ओळखा. पहिलं स्टेटमेंट काय, वर्धा आणि वेनगंगा या नदीच्या संगम चंद्रपूर याच्या नैऋत्य होते. तर हा स्टेटमेंटच म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचे आहे. तर हा आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर कान्हा, पेंच, बाग आणि वेनगंगा हे नदीचे उपनद्या आहेत. बरोबर आहे. वेनगंगा नदी डाव्या तीरातून पूस, आरणा, वाघाडी आणि खुडी या उपनदीला येऊन मिळते. हे पण बरोबर आहे. तारवाज, तोरणा, म्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीचे उपनद्या गोदावरीला येऊन मिळतात. ही पण बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. कारण की आपल्याला विधानमध्ये काय विचारला होता, चुकीचे विधान ओळखा. त्यानंतर पुढला प्रश्न, कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताचे पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 AMW म्हणजे कमी कोरडा हिवाळ्यासह मान्सून प्रकार हा आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढला प्रश्न, खालीलपैकी विधानापैकी चुकीचे विधाने कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिला स्टेटमेंट का दिलेला आहे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळ सीमेला लागून आहेत. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. मणिपूरचा संबंध येत नाही. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे. दुसरा स्टेटमेंट काय दिलेला आहे, नेपाळ हा एक भूप्रविष्ट देश आहे जो चीन आणि भारत या 2 महाकाय देशांमध्ये वसलेला आहे. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा स्टेटमेंट काय दिलेला आहे, भूटान हा देश नेपाळ या देशाच्या शेजारी आहे. तर हा स्टेटमेंट पण चुकीचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला काय विचारलं होतं या प्रश्नामध्ये, आपल्याला चुकीचे विधाने कोणती आहेत ते ओळखायचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 क आणि अ हे चुकीचे विधान आहे. म्हणजे हा बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढला प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. तर एकाकडे खनिज दिलेले आहेत आणि दुसऱ्याकडे त्याच्या उत्खनन क्षेत्र दिलेलं आहे. तर मॅग्नीजची जोडी चिलकाला लागतो. मॅग्नीजची जोडी चिखला म्हणजे ऑप्शन क्रमांक 3ला लागतो उत्खनन क्षेत्रामध्ये. तसंच लोहा खनिज सुरजागड. त्यानंतर बॉक्साईट उदयगिरी आणि क्रोमाइट तर जानोली याला त्याच्या जोड्या लागतात. तर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर पुढला प्रश्न, या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे, खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025चे उद्दिष्ट नाही हे विचारण्यात गेलेलं आहे. मासेमारी सामाजिक आणि भौतिक व आर्थिक सुरक्षा हा स्टेटमेंट बरोबर आहे. मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे तर हा चुकीचा आहे. हा दुप्पट वाढवणे होता. क स्टेटमेंट का दिला आहे, शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करणे. तर हा बरोबर स्टेटमेंट आहे क. आणि ड स्टेटमेंट का दिलं आहे, मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 अ क ड उद्दिष्ट आहे पण ब उद्दिष्ट नाही. तर या प्रश्नाचा उत्तर राहणार आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, भारतामध्ये प्रथम क्लोन क्रतेक पद्धतीने जन्मलेले गीर गाईचं वासराचं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 गंगा याला नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाचे किती उद्दिष्ट निश्चित केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 17 उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणून युनायटेड नेशन एजेंडा 2015चा होता. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता आपण पाहू पुढला प्रश्न, यमुना नदीच्या उपनद्या पूर्व ते पश्चिम अशा क्रमांक मांडा. तर आपल्याला हा प्रश्न दिलेला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. केन, बेटवा, सिंध आणि चंबळ हा याचा क्रमांक पूर्व ते पश्चिम यमुना नदीचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अनुसार महाराष्ट्रातील महामार्गावर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग स्टेशन बसवण्यात आलेले आहेत? तर हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, जागृतीमध्ये दिलेला. इथे आपला प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 25 किलोमीटर याचं उत्तर राहणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार. तर हे मित्रांनो आपले भूगोल या विषयाचे संभाव्य उत्तर. याआधी आपण चालू घडामोडीचे पण संभाव्य उत्तर पाहिले आहेत, तर तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.